बीडच्या केज तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सरपंचपद रिक्त झालं होतं। या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे। सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा देशमुख कुटुंबीय आणि काही गावकऱ्यांनी व्यक्त केली होती। दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख आणि मागच्या निवडणुकीत 9 मतांनी पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख यांच्यामध्ये थेट लढत होतीये। नाही, बिनविरोधचा म्हणजे अपेक्षा केली होती आपण। लोकशाहीमध्ये आपण कोणाला म्हणू शकत नाही की म्हणजे बिनविरोध झालीच पाहिजे। आपण एक आशा व्यक्त केली होती, परंतु तसं न होता आज प्रत्यक्ष निवडणूक लागलेली आहे आणि आज निवडणूक प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे। निवडणुकीमध्ये मतदार राजाच्या पाठिंब्यावर मी विजयी होणार। आणि तुम्ही ते आरोप केले होते विरोधकांवर, नाही, आता आजचा दिवस हा आरोपाचा नाही। आज मला माझ्या मतदार राजाला जितकं जास्तीत जास्त भेट घेऊन त्यांना मला विनंती करायची आहे की त्यांचा मतदान रूपी आशीर्वाद त्यांनी माझ्या पाठीमागे द्यावा, म्हणून जे काही गोष्टी असतील उद्या निकालानंतर मी मीडियाशी पूर्ण बोलणार आहे।